नमस्कार. आज मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर रेसिपी घेऊन येत आहे. आज मी खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत चिवडा बनवणार आहे. चला आपण मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पातळ पोहे 2 तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. हे 1 किलो पोहे आहे. शेंगदाणे पाव किलो, 200 ग्रॅम काजू, त्यानंतर खसखस, तीळ, डाळ, खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, मीठ, साखर, जिरेपूड आणि तळण्यासाठी तेल, हळद, तिखट, हिंग आणि परत थोडंसं वाटलेलं लसूण. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. इथे मी निम्मे पोहे घेतले आहे कढईमध्ये. आता आपण गॅस चालू करूया. आता हे पोहे सतत ढवळत राहायचे आहे. कढईमध्ये पोहे टाकल्यानंतर गॅस चालू करायचा आहे. जर आधी तुम्ही कढई गरम कराल तर मग हे पोहे आकसण्याची शक्यता असते. म्हणून मग नंतर आपण गॅस चालू करायचा आणि मग पोहे असे छान ढवळत राहायचे. या पोह्यामध्ये थोडं मीठ टाकल्यावर ना हे पोहे आकसत नाही. त्यामुळे मी थोडं मीठ टाकलं आहे आणि असे मंद आचेवर छान भाजून घेणार आहे. आता हे पोहे भाजून झालेले आहे. साधारण 5 मिनिटं लागले मला हे पोहे भाजायला. आता बघा अजिबात आकसले नाही आहे आणि कुरकुरीत झालेले आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून ठेवूया. आता आपण या कढईमध्ये सगळे जिन्नस तळून घेऊया. इथे मी शेंगदाणा तेल घेतले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं तेल पण यूज करू शकता. प्रथम आपण काजू तळून घेऊया. काजू हे असे इतपत लाल होस्तवर तळायचे आहेत. काजू हे मंद आचेवरच तळायचे आहे. जर तुम्ही हाय गॅसवर तळाल तर ते नरम पडतील चिवड्यामध्ये. म्हणून मंद आचेवरच तळायचे आहे. आता हे झालेले आहे. आपण आता काढून घेऊ. आपण खोबरं तळून घेऊया. आपले खोबरे सुद्धा आता तळून झालेले आहे. आपण हे काढून घेऊया. इथे मी दाणे भाजून सोलून घेतलेले आहे. आता आपण थोडेसे तळून घेऊया. दाणे खमंग तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. जर तुम्हाला सालासकट दाणे तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तसे टाका. पण मी हे सोलून घेतलेले आहे. आता आपण सगळे दाणे काढून घेऊया. आता आपण हे डाळ तळून घेऊया. इथे मी अख्खा लसूण थोडा कुटून घेतलाय. तो थोडा तळून घेते मी आता. याच्याने जास्त चिवड्याला खमंगपणा येतो. जर तुम्हाला नको असेल लसूण तर तुम्ही स्किप करू शकता. लसूण जरा लालच तळून घ्यायचा आहे. आणि आपण आता तो लसूण तळून झालेला आहे. आपण काढून घेऊ.
आता आपण ह्या मिरच्या तळून घेऊया. मिरच्या अशा कुरकुरीत होस्तवर भाजायच्या आहेत. जर तुम्ही नरम ठेवाल तर चिवडा सुद्धा नरम होण्याची शक्यता असते. म्हणून मिरच्या त्या कुरकुरीतच तळून घ्यायच्या आहेत. आता आपल्या झालेल्या आहे मिरच्या. आता आपण काढून घेऊया. इथे मी स्वच्छ धुतलेला कढीपत्ता घेतला आहे. तो जरा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि मगच तेलात टाकायचा. आता आपण तळून घेऊया. कढीपत्ता मी तळून घेतलेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. आता आपण खमंग फोडणी करूया आणि जे तळणीचं तेल होतं तेच घेऊया. थोडं तेल घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. आता तेल तापलं की आपण फोडणी करूया. तेलामध्ये आपण आता मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यात हिंग आणि हळद टाकूया. मोहरी तडतडली. आता आपण हिंग घालूया. जरा जास्तच हिंग घालायचा, थोडा 2 चमचे. त्याच्यानंतर 1 चमचा हळद आणि जो कुटून घेतलेले लसूण होता तो मी आता याच्यात घालतो. चांगला लाल होतावर आपण परतून घेऊया. लसूण लाल झालेला आहे. आता आपण याच्यात थोडी तीळ घालूया. तीळ थोडी परतली की त्याच्यात आपण खसखस घालूया. हे मी साधारण 1 चमचा घेतलेला आहे. याच्याने ना चिवड्याला खमंगपणा येतो. आणि थोडंसं आपण 1 चमचा लाल तिखट घालूया. आणि आता हे छान परतून घेऊया. त्यानंतर तळलेली मिरची, त्यानंतर तळलेला कढीपत्ता, सगळे तळलेले जिन्नस आपण याच्यात घालूया. आता आपण हे छान परतून घेऊया. परतून झालं. याच्यात आपण थोडं मीठ टाकू. साधारण याला ज्या तळणीच्या गोष्टींना जे ते मीठ लागेल तेवढं आपण टाकायचं. नंतर पोह्यावर थोडं टाकूया. आपलं आता हे सगळं परतून झालेलं आहे. आता आपण पोहे टाकूया. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करूया. लागलंच तर थोडं मीठ अजून घालूया. थोडं खाऊन बघायचं. मीठ जर हवं असेल तर टाकायचं. चिवडा आता सर्व मिक्स झालेला आहे. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालूया. ही पिठी साखर आहे. 2 टेबलस्पून घालूया.
त्यानंतर थोडं मीठ, चवीपुरता मीठ घाला. त्यानंतर 2 टेबलस्पून जिऱ्याची पावडर. आणि आता हे परत मिक्स करूया. आता आपला खमंग चिवडा रेडी आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया.